मुंबईमध्ये खास करून मॅनहोलमध्ये पडून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी मॅनहोल्सच्या देखभाल दुरुस्तीची कामं करताना आता मॅनहोल रेलगार्डचं सुरक्षा कवच त्याभोवती राहणार आहे। यामध्ये लोखंडी चौकोनी मॅनहोल रेलगार्ड बसवल्यानंतरच दुरुस्तीचं काम केलं जाईल। एल वॉर्ड कुर्लामधनं या उपक्रमाची प्रायोगिक तत्वावरती सुरुवातही केली गेली आहे। मॅनहोल रेलगार्डची रचना मॅनहोल भोवताली लोखंडी कुंपणासारखी असेल आणि त्याच्यामध्ये मॅनहोल आणि दुरुस्तीचं काम करण्यासाठी जागा राहील। मॅनहोलच्या आकारानुसार रेलगार्डचा आकार सहजपणे कमी जास्त देखील करता येईल। तर काळोखावेळी दृश्यमानता वाढावी यासाठी त्यावरती परावर्तित असे रंग आणि लुकलुकणारे दिवेही बसवण्यात येतील। त्यामुळे रात्रीच्या वेळी सुद्धा अपघात घडणार नाही याची दक्षता आता घेण्यात आली आहे। आणि बातमी नागपूरमध्ये पत्नीनं लग्नापूर्वी ठेवलेले अनैतिक लैंगिक संबंध व्यभिचाराच्या व्याख्येत मोडत नाहीत असा महत्त्वाचा खुलासा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं एका प्रकरणावरच्या निर्णयात दिलाय। त्यामुळे व्यभिचाराची व्याख्या अधिक स्पष्ट झाली आहे। या प्रकरणातील पतीनं त्याच्या पत्नीचे लग्नापूर्वी अनेक व्यक्तींशी संबंध होते असा आरोप केला आणि पत्नी व्यभिचारी असल्यामुळे तिला पोटगी दिली जाऊ शकत नाही असा देखील दावा केला होता। न्यायालयानं मात्र हा दावा फेटाळून लावलाय। आणि एक अपघाताची बातमी समोर येतेय। येवला नांदगाव रस्त्यावरती लक्झरी बस ही उलटली आहे। एकाचा जागीच मृत्यू झालेला आहे तर इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले। जखमींवरती नांदगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। मध्य प्रदेशातील लक्झरी बस असल्याची माहिती देखील सध्या समोर येतेय। येवला नांदगाव रस्त्यावरती ही लक्झरी बस होती जी उलटलेली आहे आणि यात एकाचा दुर्दैवी अंत झालेला आहे तर इतर प्रवासी हे जखमी झाले। सध्या नांदगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये जखमींवरती उपचार सुरू आहेत।